नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता शेवटचे 75 दिवस सीजीएल एक्झामसाठी राहिलेत. म्हणजे सप्टेंबर किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल आता. मग त्याचं डेट कन्फर्मेशन अजून व्हायचंय. मग त्या अगोदर तुम्हाला जीएचं पूर्ण रोडमॅप कसा असला पाहिजे, जीएची प्रिपरेशन कशी करायची, जीए जनरल अवेअरनेस. आता कॉन्ट रिझनिंग आणि बाकी इंग्लिशचं तर आपल्या फॅकल्टीज बाकीच्या सांगतील. तर जीएचं माझ्याकडे आहे. तर जीएची पूर्ण प्रिपरेशन 75 दिवसाचा रोडमॅप कसा असला पाहिजे. आता मी मोठेगावकर सर तर नाहीये जे की पूर्ण तुम्हाला रॉकेट उडून पूर्ण पेपरच हातात देतील. पण आता मी तुम्हाला असं सांगतोय की ज्याच्याने तुमचे 15 प्लस मिनिमम, आता मी जेवढे टॉपिक सांगणार आहे आणि त्या टॉपिकवरती तुम्ही जर फुल कॉन्सन्ट्रेट करून जर अभ्यास जर केला तर तुम्हाला 15 प्लस क्वेश्चन अटेम्प्ट करता येणार म्हणजे येणार 100%. ही गॅरंटी आहे, लिहून घ्या. पेपर झाल्यानंतर माझ्याकडे या 15 प्लस क्वेश्चन तुमचे आता जे टॉपिक वगैरे सांगणार आहे त्यातून 100% असणार म्हणजे असणार आहेत. त्या अगोदर चला आमचे ऍड बघा पहिले. आता प्रमोशन तर करायला लागेल ना, एवढं आता इम्पॉर्टंट माहिती देतो तर प्रमोशन तर ऑब्व्हियसली करायलाच लागणार. चला, तर आपली बॅच आहे 8 जून पासून ऑनलाईन स्टार्ट होते सीजीएल साठी आणि त्याची फीस आहे 4,999. टियर 1 प्लस टियर 2 ची 4,999 प्लस जीएसटी. आणि ही फीस असणार आहे पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी. पहिले 200 विद्यार्थ्यांसाठी 4,999 प्लस जीएसटी. ऍक्च्युअल फीस आहे आपली 8,000 प्लस जीएसटी. पण पहिल्या 200 स्टुडंटसाठी 4,999 प्लस जीएसटी एवढी फीस आहे. आता फॅकल्टीज पाहू शकता तुम्ही, प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी फॅकल्टी आहे. म्हणजे एका विषयासाठी असं पूर्ण फॅकल्टी असं काही मर्ज वगैरे करत नाही आपण. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी फॅकल्टी आहे. आणि जे कोणी इंटरेस्टेड असतील ते या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा खाली नंबर आहे, तर यावरती इन्क्वायरी करण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. चला, फर्स्ट ऑफ ऑल आता हे 75 दिवसाचा प्लॅन आहे पूर्ण. एका पेजमध्ये मी काढलेला प्लॅन, आता त्याचं सेग्रिगेशन पुढे केलेलं आहे. तर 75 दिवसामध्ये कसं करायचंय, पहिले 1 ते 10 दिवस, डे 1 टू डे 10, 1 ते 10 दिवसामध्ये पहिला काय करायचंय. तर डे 1 ला तुमचा टॉपिक कुठला असणार आहे. टॉपिक असणार आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, आयव्हीसी ज्याला म्हणतो आपण, जे हरप्पन सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. हा तुमचा पहिला टॉपिक आहे जो की तुम्हाला पहिल्या दिवशी संपवायचा आहे. ठीक आहे, तुमचं टॉपिकचं सेग्रिगेशन एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि पीओआयक्यूचा पूर्ण अनालिसिस करून केलेलं आहे. गेल्या 10 वर्षाचा जो टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि जो माझा स्वतःचा अभ्यासाचा एक्सपिरियन्स आहे त्यावरून हे टॉपिकचं पूर्ण आणि पीओआयक्यूचं अनालिसिस पूर्ण करून हे टॉपिक काढलेले आहेत. ठीक आहे, पहिला टॉपिक इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हा तुम्हाला संपवायचा आहे डे 1 ला. पुढं डे 2 ला तुम्हाला टॉपिक आहे वेदिक एज प्लस जैनिझम अँड बुद्धिझम. वेदिक एज प्लस जैनिझम आणि बुद्धिझम. डे 3 ला तुम्हाला काय करायचंय, मौर्यन एम्पायर. मौर्यन एम्पायर. डे 4 ला गुप्ता एम्पायर प्लस संगम एज. डे 5 ला म्हणजे 1 ते 10 दिवस आहेत हिस्ट्रीचे, तर त्याच्यामध्ये डे 5 दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनत जी 1200 ला सुरुवात होते. कधी, कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद घोरीच्या नंतर, आणि पूर्ण चालते पुढं मुघल पर्यंत, म्हणजे 1526 जोपर्यंत बाबर येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, नंतर भक्ती आणि सुफी मुवमेंट. भक्ती आणि सुफी मुवमेंट मध्ये काय काय ते सर्व आपण अभ्यासायचे. रिव्होल्ट ऑफ 1857 हा टॉपिक. इंडियन नॅशनल मुवमेंट. परत इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालेलं आहे ते पूर्ण मॉडर्नचा पार्ट. रिव्होल्ट ऑफ 1857 इंग्रजांनी जे आपल्याला पूर्ण जे त्रास दिलाय, जे खालसा केले, जे राजघराणे वगैरे खालसा करून जे स्वतः बसायचा ट्राय करत होते, त्याच्याने रिव्होल्ट ऑफ 1857 झालेला तो. नंतर 10वा डे म्हणजे डे 10. डे 10 ला गव्हर्नर जनरल प्लस ऍक्ट, जे गव्हर्नर जनरल झालेले पूर्ण. गव्हर्नर जनरल, फक्त गव्हर्नर जनरल नाही आहे, गव्हर्नर जनरल प्लस व्हाईसरॉय पण येते आता. गव्हर्नर जनरल प्लस व्हाईसरॉय. आणि जे तुमचे ऍक्ट्स आहेत, जसं 1773 पासून इंग्रजांनी आपल्याकडे प्रशासन आणायला सुरुवात केली. 1773 आलता रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 इथपर्यंतचे ऍक्ट, प्लस पुढचे 1935 टू 1947 चा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंतचे पूर्ण ऍक्ट तुम्हाला करायचे. ठीक आहे, हे झाले 10 दिवसाचा तुमचा हिस्ट्रीचा प्लॅन. ठीक आहे, एवढं करा हिस्ट्रीला, एवढं इनफ राहील. पुढचं जिओग्राफी. जिओग्राफी 5 दिवस आहेत जिओग्राफीला, 11वा दिवस ते 16वा दिवस. आता तुम्ही मागे पुढे शेड्यूल करू शकता, म्हणजे पहिल्यांदा 5 दिवस जिओग्राफी करा, नंतरचे 10 दिवस हिस्ट्री करा, असं करू शकता. पण असं केलं तर बेटर राहील. जे मी आता प्लॅन देतो तुम्हाला त्याच्यानुसार केलं तर बेटर राहणार आहे. आता 11वा दिवस तुम्हाला काय करायचं आहे, अर्थ, जी आपली पृथ्वी आहे त्याबद्दलचं सर्व लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड, अर्थचं काय, इंटेरियर मध्ये काय, परत अर्थ पूर्ण अर्थवरती खंड किती आहेत, काय देश कुठला कुठे, आपले बॉर्डरिंग नेशन्स कुठले आहेत, आपल्या सीमेवरती कुठले देश आहेत ते, प्लस लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. हा डे 11. डे 12 ला ओल्कॅनो प्लस अर्थक्वेक. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेवढेच मेन्शन करतो मी. ठीक आहे, ओल्कॅनो प्लस अर्थक्वेक. आणि 13वा दिवस
क्लायमेट प्लस मॉन्सून. क्लायमेट आणि मॉन्सून हा 13वा दिवस आहे तुमचा. डे 14 रिव्हर्स अँड सॉइल. रिव्हर्स त्याच्या ट्रिब्युटरी वगैरे फार इम्पॉर्टंट आहेत. कर्ण म्हणजे कर्ण मस्ट आहे. रिव्हर्स वगैरे, क्लायमेटमध्ये तुमचं वेदर कसं चालतं वगैरे, प्रेशर झोन्स आहेत तुमचे, काही अजून बाकीच्या गोष्टी सगळ्या पूर्ण त्यात करायच्यात. इंडस्ट्रीज प्लस मिनरल्स. मिनरल्स कुठले कुठे जास्त मिळतात, काय इंडस्ट्रीज कुठल्या कुठे आहेत, म्हणजे इंडस्ट्री, एखादी इंडस्ट्री समजा आता, म्हणजे कुठली, आता ॲल्युमिनियम झालं, जे मेटलच्या इंडस्ट्रीत ना, ॲल्युमिनियम झालं, आयर्न झालं, नंतर कॉपर झालं, आयर्न Fe, ठीक आहे. या सर्व इंडस्ट्रीज कुठे आहेत आणि हे इंडस्ट्रीजला मिळणारे मिनरल्स कुठून मिळतात, ठीक आहे. कुठले मिनरल कुठं, जसं बॉक्साईट आहे ओडिशामध्ये जास्त आहे, किंवा कोल आहे, कोल कुठे जास्त आहे, झारखंडमध्ये जास्त आहे. पण कोलचं प्रोडक्शन सर्वात जास्त कोण करतं, ओडिशा. परत एकदा म्हणजे हे कोल वगैरे सगळं कुठल्या स्टेटमध्ये जास्त आहे, कॉपर कुठे जास्त आहे, आता कॉपर जास्त आहे मध्य प्रदेशमध्ये. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात, महाराष्ट्रामध्ये काय जास्त आहे, कोरंडम जास्त आहे. तर हे सर्व मिनरल्स तुम्हाला या डे 15ला करायचे. डे 16 इंडियन जिओग्राफी रिव्हिजन, म्हणजे जो शेवटचा दिवस आहे तो तुम्हाला रिव्हिजनसाठी ठेवायचा आहे. आता पहिले 4 दिवस तुम्ही पहिले 5 दिवस 1, 2, 3, 4 आणि 5 दिवस काय केलं, अभ्यास केला. आणि जो 6वा दिवस आहे तो पूर्ण जिओग्राफीचा जेवढा अभ्यास केलाय त्याच्या रिव्हिजनसाठी ठेवायचा आहे. नेक्स्ट पुढचा आहे आपला विषय पॉलिटी. पॉलिटीचा आहे डे 17 ते डे 22. डे 17 ते डे 22ला, डे 17ला तुमचं काय राहणार आहे, कॉन्स्टिट्यूशन प्लस प्रियांबल. कॉन्स्टिट्यूशन आपली राज्यघटना आणि प्रियांबल. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय येतं रे, तर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आपली राज्यघटना कशी तयार झाली, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन कशी तयार झाली, त्याच्यात कमिटी कुठल्या होत्या, नंतर पहिल्यांदा काय झालं, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कधी बसली, काय त्या डेट्स, नंतर आपले नॅशनल फ्लॅग कधी अडॉप्ट केला, किंवा कॉन्स्टिट्यूशन कधी अडॉप्ट केली किंवा इनॅक्ट केली, आणि एन्फोर्स कधी झाली, या सर्व डेट्स वगैरे तुम्हाला या मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये येतात. परत प्रियांबल, जी आपली प्रस्तावना आहे कॉन्स्टिट्यूशनची, जी प्रिफेस किंवा मिरर टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, ही प्रियांबल तुम्हाला त्याच दिवशी करायची. डे 17ला मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन प्लस प्रियांबल. आता 18वा दिवस, 18व्या दिवसात काय तुम्हाला फंडामेंटल राईट्स प्लस ड्युटीज, जे तुमचे मूलभूत हक्क आहेत आणि मूलभूत कर्तव्य ते एका दिवशी घ्यायचे. पार्ट 3 आणि पार्ट 4A किंवा पार्ट जे आर्टिकल 51 सोरन सिंग कमिटीने घेतला आपण फंडामेंटल ड्युटीजचं, 42nd अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1976 ने. पुढचा डे 19. डे 19ला काय आहे रे तुमचं, तर DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, जे फ्युचरमध्ये तुम्हाला जे इम्प्लिमेंट करायला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनं सांगितले ते तुम्हाला डे 19ला आहे. प्लस अमेंडमेंट्स, ज्या तुमच्या 106 अमेंडमेंट झालेत ना आजपर्यंतच्या, त्या सर्वच्या सर्व अमेंडमेंट तुम्हाला, सर्वच्या सर्व म्हणण्यापेक्षा तुम्हाला मिनिमम 30 अमेंडमेंट्स तरी रट्टा पाहिजेत. मुखोद्गत म्हणतो ना आपण, ते रट्टा पाहिजेत. काय, हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे. अमेंडमेंट्स प्लस आर्टिकल्स येतील, हे आर्टिकल्स पण, ठीक आहे. आता मी तुम्हाला चार्ट देतो असा, आता आपल्या रेग्युलर बॅचच्या स्टुडंट्सला मी चार्ट देतो, म्हणजे जे 60 इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत आणि 30 इम्पॉर्टंट ज्या अमेंडमेंट आहेत, तो चार्ट तुम्हाला मी शेअर करेल. तेवढं जरी करून गेलात तरी तुमचे जे येणार आहेत क्वेश्चन त्यातून मार्क म्हणजे 99% फिक्स समजा, ठीक आहे. त्याच्यातून येणार म्हणजे येणारच, ठीक आहे. पुढचं प्रेसिडेंट, PM आणि पार्लमेंट, या टॉपिकवरती, पॉलिटीच्या या टॉपिकवरती PYQ जर अनालिसिस केला तुम्ही तर खूप जास्त क्वेश्चन. कुठला, प्रेसिडेंट, PM आणि पार्लमेंट. आणि जे वरचे टॉपिक आहेत ना, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, DPSP, अमेंडमेंट, परत पहिले जे 4 पार्ट आहेत म्हणजे फंडामेंटल ड्युटीज पर्यंतचा, पहिला युनियन युनायटेड टेरिटरीज सिटिझनशिप, नंतर फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज, या 4 टॉपिक आणि जो 5वा आपला ऍड केला फंडामेंटल ड्युटीजचा. तर या सर्व टॉपिक मधून म्हणजे या सर्व पार्ट मधून काय होणार आहे, तुम्हाला आर्टिकल विचारणार आहेत आणि आर्टिकल यातलेच येणार आहेत, तुम्हाला लक्षात ठेवा या 5 टॉपिक मधले. पुढचं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, हे 21व्या दिवशी करायचं तुम्हाला. डे 21 काय, तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. डे 22 22व्या दिवशी काय, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि आता रिव्हिजन. 22वा दिवस कशाला तुम्हाला, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज प्लस रिव्हिजन. जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत तुमच्या, कुठले कुठले तरी बाबांनो, तर इलेक्शन कमिशन, तुमचं कॅग आहे, परत तुमचं नॅशनल कमिशन फॉर SCs आहे, नॅशनल कमिशन फॉर STs आहे, हे सर्व नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आहे, हे सर्व तुमच्या काय कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. आणि याचं काय 22व्या दिवशी हे करायचं, अभ्यास करायचा आणि त्याचं रिव्हिजन. आता तुम्हाला वाटेल आता एवढं सगळं करायचं एका दिवसात कसं, तर हे सगळं आहे ज्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे. आता GAचं इम्पॉर्टन्स, सेक्शनल कट ऑफ आलेला आहे आणि सेक्शनल कट ऑफ आल्यामुळं तुम्हाला जो टाइम आहे तो 15 मिनिटच राहणार आहे प्रत्येकाला. आता तुम्ही जो GAचा 15 मिनिट, GAला फुल इग्नोर मारून जो 15 मिनिट तुम्ही कॉन्टसाठी वापरत होता, आता तेच तुम्हाला GA पूर्ण करायला लागणार आहे. तुम्ही आता 7 मिनिटात सोडवा, 5 मिनिटात सोडवा किंवा 2 मिनिटात सोडवा, तर GAला 15 मिनिट आहेत म्हणजे आहेत, तो टाइम तुम्हाला दुसरीकडे देता येणार नाहीये. त्यामुळे GAला बिलकुल इग्नोर करू नका आणि GA वरती फुल कॉन्सन्ट्रेट करून अभ्यासाला लागा,
ठीक आहे. 75 म्हणजे अजून 2 महिने, 2 ते 2.5 महिने त्या काळामध्ये पूर्ण GH ची रिव्हिजन होऊ शकते. जर सांगितलेले टॉपिक जर तुम्ही केले तेवढं पण इनफ आहे. मी तुम्हाला 15 प्लस क्वेश्चनची गॅरंटी देतो. ठीक आहे. जर सांगितलेले टॉपिक जर केले तुम्ही तर 15 प्लस तुमचे म्हणजे जे 15 प्लस जे क्वेश्चन आहेत 25 पैकी ते अटेम्प्ट होणार म्हणजे होणार. हे माझ्याकडून लिहून घ्या. चला पुढे बेसिक इकॉनॉमी. आता इकॉनॉमी करायचंय डे 23 टू डे 26. आता बेसिक्स ऑफ इकॉनॉमी जे बेसिक्स इकॉनॉमी येतं, जसं सर्क्युलर फ्लो येतं, डिमांड सप्लाय येतं, मनी व्हॅल्यू आणि कस्टमर बिहेवियर वगैरे येतं. ते बेसिक्स ऑफ इकॉनॉमी हे तुम्हाला डे 23 ला करायचंय. बँकिंग प्लस आरबीआय. बँकिंग जे बँकिंगचं आहे, कमर्शियल बँक्स, आरबीआय फंक्शन्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, लोन्स, ऍडव्हान्सेस आणि मॉनिटरी पॉलिसी जे CRR, रेपो रेट वगैरे हे सगळं आहे ते तुम्हाला हे बँकिंग प्लस आरबीआय मध्ये डे 24 ला करायचंय. पुढचं बजेट प्लस टॅक्सेशन. बजेट जे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो आपण आर्टिकल 112 न जे आपण पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करतो ते प्लस टॅक्सेस वगैरे कसे आपल्याकडे असतात ते सर्व तुम्हाला डे 25 ला करायचं. याच्यामध्ये काय युनियन बजेट, रिसिट्स अँड एक्सपेंडिचर, जो तुमचा रिव्हेन्यू जमा होतो तो प्लस तुमचा खर्च कसा होतो ते पूर्ण वर्षभरातला रिसिट्स आणि एक्सपेंडिचर तुम्हाला डे 25 ला करायचे. फिस्कल डेफिसिट जे तुमचं खर्च जमा झालाय पण तुम्हाला आता एक्सपेंडिचर करताना जो एक्स्ट्राचा खर्च लागतो त्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो आणि ते पण त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. बजेट प्लस टॅक्सेशन, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स आणि टाइप्स ऑफ टॅक्सेस. पर डे 26 ला इन्फ्लेशन, जीडीपी आणि इकॉनॉमिक्सचे जे टर्म्स आहेत ते करायचे आणि त्याच दिवशी तुमचं रिव्हिजन पण झालं पाहिजे. जेवढे हे वरचे टॉपिक सांगितलेत एवढ्या सगळ्याचं. ठीक आहे. याच्यासाठी 4 दिवस इनफ आहेत. ठीक आहे. इन्फ्लेशन, जीडीपी, इम्पोर्ट एक्सपोर्ट, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि इम्पॉर्टंट इकॉनॉमिक टर्म्स हे तुम्हाला डे 26 ला करायचे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा. आता सायन्स येतं डे 27 टू डे 30, 27 ते 30 मध्ये या 4 दिवसामध्ये तुम्हाला सायन्सला द्यायचे. आता सायन्समध्ये पण पर्टिक्युलरली बायोलॉजी जास्त करा. ठीक आहे. बायोलॉजीला जास्त टाइम द्या. फिजिक्स केमिस्ट्रीला ओव्हरव्ह्यू जरी केला तरी चालेल. ठीक आहे. कारण तुम्हाला क्वेश्चन पडतात 2 ते 3 आणि 2 ते 3 क्वेश्चनसाठी अख्खं सायन्स तुम्हाला करायचे आणि त्यामध्ये पण बायोलॉजीचे क्वेश्चन 1 किंवा 2 बायोलॉजीचे असणार आहेत. केमिस्ट्री फिजिक्सचा एखादा राहील ते पण गॅरंटेड शुअर नाहीये. तर तुम्हाला सायन्सला थोडे कमी दिवस आहेत कारण सायन्सचा सिलेबस वास्ट आहे पण याचं वेटेज कमी असल्यामुळे आपण दिवस कमी ठेवलेले. ठीक आहे. मग याच्यामध्ये फोकस कशावरती करायचा आहे? बायोलॉजीवरती. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. डे 27 फिजिक्ससाठी ठेवलाय, डे 28 केमिस्ट्रीसाठी आणि डे 29 बायोलॉजीसाठी आणि परत डे 30 ला काय करायचंय? सायन्सचं रिव्हिजन आणि PYQ. आता तुम्ही हे रिव्हिजन लक्षात ठेवा. हे रिव्हिजन नाही केलं तरी PYQ सोडू नका. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी PYQ एवढे इम्पॉर्टंट आहेत. त्या PYQचं अनालिसिस करा आणि ते टॉपिक काढलेत ना मी हे PYQचं अनालिसिस करूनच काढलेत आणि ते PYQचं अनालिसिस करून तेच टॉपिक करा. ठीक आहे. कुठले? फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे PYQचं अनालिसिस करायचा आणि PYQ मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन पडलेत तेवढेच करायचे फक्त आपल्याला. ठीक आहे. पुढे आता ऍडव्हान्स. आता फेज 1 झाला. आतापर्यंत काय होता? फेज 1 रिव्हिजनचा पूर्ण सब्जेक्ट कव्हर केलेत आपण 30 दिवसामध्ये फेज 1 मध्ये. आता फेज 2 याला काय म्हणतो आपण? ऍडव्हान्स फेज म्हटलेलं आपण. हे 31 ते 35 मध्ये आपल्याला करायचंय हिस्ट्रीचे जे ऍडव्हान्स टॉपिक आहेत हिस्ट्रीमध्ये. आता तुम्ही बेसिक केलेले फेज 1 मध्ये. आता तुम्हाला फेज 2 मध्ये ऍडव्हान्स टॉपिक करायचे. ठीक आहे. काँग्रेस सेशन पहिल्यांदा. काँग्रेसचे जे सेशन झाले जेवढे पहिल्यांदा मी हिस्ट्रीचे टॉपिक सांगितले तुम्हाला. आता हे ऍडिशन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. काय झालं? काँग्रेस सेशन, प्रेसिडेंट अँड की डिसिजन्स. जे प्रेसिडेंट्स आहेत आणि त्यांचे जे की डिसिजन्स आहेत, प्रेसिडेंट्स म्हणण्यापेक्षा जे व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जनरल झाले त्यांचे की डिसिजन्स. इम्पॅक्ट ऑन फ्रीडम मुवमेंट आणि याचा आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यावरती काय प्रभाव पडलेला आहे हे सर्व तुम्हाला 31व्या दिवशी करायचंय. पुढचं 32वा दिवस काय रे? रिव्होल्युशनरी मुवमेंट्स. ज्या रिव्होल्युशनरी मुवमेंट्स क्रांतिकारी चळवळी झाल्या ना त्या रक्तरंजित असेल किंवा झाल किंवा मावळवाद्यांची, एक्स्ट्रीमिस्टची असेल किंवा आपली मॉडरेट्सची असेल ती पूर्ण कशा होत्या? डे 32 मध्ये करायची. अर्ली अँड मेजर रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन्स, फ्रीडम फायटर्स अँड दिअर कॉन्ट्रीब्युशन, इम्पॅक्ट अँड लिगसी. हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये फ्रीडम फायटर्स वगैरे भरपूर आहेत त्यामुळे हे डे 32 तुम्हाला याच्यासाठी ठेवायचं आहे. डे 33 मध्ये गांधी आणि मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन आवर हिस्ट्री. सर्वात महत्वाचा माणूस जो आपल्या हिस्ट्री मधला आहे, इतिहासामधला सर्वात महत्वाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं इग्नोर करून चालत नाही. खूप जण इगोवरती घेतात
गांधी असे गांधी तसे, ते तुमच्या घरी ठेवायचं, ठीक आहे. पण गांधींना इग्नोर करायचं नाही. प्रत्येक एक्झाम मध्ये गांधीवरती क्वेश्चन असतो, ठीक आहे. गांधी नेरा याच्यामध्ये नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल, क्विट इंडिया मुवमेंट असेल, नंतर सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट असेल, गांधीजी कसे आले, गांधीजींनी जे टॉलस्टॉय फार्म झालं, फिनिक्स सोसायटी झालं, आफ्रिकेमध्ये कसे होते, तिकडून आपल्याकडे आले, प्रवासी दिवस सुरू झाला, ठीक आहे. ते कसं पूर्ण ते गांधींचं बॅकग्राऊंड पूर्ण अभ्यासाचं. मेजर मुवमेंट्स प्लस प्रोग्राम्स, गांधीज आयडिओलॉजी अँड इम्पॅक्ट, हे सगळं तुम्हाला या 33व्या दिवशी करायचंय. पुढचं ऍक्ट्स, परत एकदा इम्पॉर्टंट ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंत हे सर्व जे ते ऍक्टचं तुमचं स्ट्रक्चर आहे ते पूर्ण या डे 34ला परत एकदा अभ्यासायचे. तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं मी तसंच डे 34ला परत एकदा हे ऍक्ट तुम्हाला करायचे. चला डे 35 आता परत एकदा PYQ कडे आलो मी. आता PYQ, आता प्रत्येक वेळेस मी PYQ ऍड करणार आहे. डे 35ला आता हिस्ट्रीचे पूर्ण PYQ झालेच पाहिजेत. टॉपिक वाईज जो टॉपिक तुम्ही अभ्यासलाय, म्हणजे आता हे जे टॉपिक दिले तुम्हाला इम्पॉर्टंट, हा जो टॉपिक अभ्यासलाय त्यावरती बेस्ट जे टॉपिक वाईज. आता याच्यासाठी तुम्हाला पिनॅकल नावाचं एक बुक आहे PYQ साठी, तर पिनॅकल बुक, पिनॅकल मधून तुम्ही जे PYQ आहेत ते करू शकता, ठीक आहे पूर्ण. चला पुढे, हा याच्यामध्ये रौलट ऍक्ट 1919चा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आहे, परत गांधींचं पूर्ण. चला जिओग्राफी ऍडव्हान्स्ड, आता जिओग्राफी ऍडव्हान्स्ड मध्ये काय काय, नॅशनल पार्क्स पूर्ण करायचे, जे इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत इंडियामधले, परत वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असतील, नंतर जे टायगर रिझर्व आहेत, हे सर्व तुम्हाला या डे 36ला करायचे. जे स्टॅटिक जीकेचा भाग म्हणतो आपण, फ्लोरा फॉना कुठले आहेत, लोकेशन आणि ते कुठल्या स्टेटमध्ये, नॅशनल पार्क कुठलं, बायोस्फिअर रिझर्व असतील, हे सर्व कुठे आणि कुठल्या स्टेटमध्ये, हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं. जसं जिओग्राफीमध्ये आपण स्टेट आणि स्टेट कॅपिटल केलेलं आहे, तसं हे नॅशनल पार्क आणि त्यांच्या स्टेट हे कंपल्सरी माहीतच पाहिजे. बायोस्फिअर रिझर्व पण, त्याच्यामध्ये बायोस्फिअर रिझर्वचे PYQ खूप सारे आहेत. याच्यामध्ये नॅशनल पार्क ऍड केले, बायोस्फिअर रिझर्व राहिलं माझ्याकडून, पण बायोस्फिअर रिझर्व इग्नोर करू नका. आणि यावर्षी रामसार साईट खूप साऱ्या ऍड झाल्यात, आणि ज्या नवीन रामसार साईट ऍड झाल्यात 24, 25 आणि 26 या 3 वर्षाच्या रामसार साईट्स, म्हणजे ज्या वेटलँड कन्झर्वेशनसाठी आहे, त्या रामसार साईट करणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे. करणं म्हणजे फार जास्त म्हणजे मस्ट आहे. चला पुढे, डॅम्स, इम्पॉर्टंट डॅम्स इन इंडिया. आता डॅम कुठला इम्पॉर्टंट आहे, सगळे डॅम्सची एक PDF माझ्याकडे मी मुलांना शेअर करतो बॅच मधल्या, तर मला मेसेज टाका खाली याच्यामध्ये, तर ते सर्वच्या सर्व PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करेल मी. जे तुम्हाला टॉपिक्स वाटतात त्याचे सर्व PDF आहेत माझ्याकडे, फक्त खाली मेसेज करा, ते PDF मी तुम्हाला शेअर करेल, ठीक आहे. चला मेसेजमध्ये नंबर वगैरे माझा टाकेल मी तुम्हाला, तर त्या नंबरवरती तुम्ही मला हाय जरी टाकलं आणि कुठल्या टॉपिकवरचे तुम्हाला PDF पाहिजे ते सर्व PDF तुम्हाला शेअर करेल मी, ठीक आहे. चला पुढे, डॅम्स, आता कुठल्या रिव्हरवरती हे डॅम येतात ते सर्व, स्टेट कुठली त्या डॅमची आणि कुठली रिव्हर त्या स्टेटमधून फ्लो करते, पर्पज काय त्या डॅमचा, इरिगेशन, पॉवर आणि फ्लड कंट्रोल, हे सर्व ह्या डॅमचे यूज वगैरे ते सर्व काही करायची गरज नाही तुम्हाला तशी, पण रिव्हर कुठली आणि स्टेट कुठली आणि कुठले डॅमचं नाव तेवढं लक्षात ठेवा. हाईट वगैरे काही म्हणजे डॅम सर्वात उंच कुठला आहे, सर्वात लांब कुठला आहे, किंवा सर्वात मोठा अर्धन डॅम कुठला आहे, अशी क्वेश्चन विचारतात, ते पण तुम्हाला करणं मस्ट आहे. ट्रान्सपोर्टेशन, नॅशनल हायवेज वगैरे किंवा वॉटरवे, हे कुठला वॉटरवे, किती नंबरचा वॉटरवे, किंवा नॅशनल हायवेचं नाव एखादा मोठा झाला किंवा एखादा मोठा इन्सिडेंट त्या हायवेवरती घडला असेल तर ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये येतं. रोडवेज, रेल्वे, वॉटरवे, रेल्वेचे पण रेल्वेचे झोन वगैरे, जे 18 झोन आहेत तुमचे, 18चे 18 झोन तुम्हाला पाठ पाहिजेत, त्यांचे हेडक्वार्टर्स आहेत, ठीक आहे. वॉटरवे, एअरवेज आणि पाईपलाईन, इम्पॉर्टंट रूट्स कुठले आहेत, ठीक आहे. पासेस, माउंटेन पासेस, पासेसमध्ये काय, माउंटेन पासेस हे जिओग्राफीचा पार्ट आहे, मॅपिंगचा. माउंटेन पासेस झालेच पाहिजेत, जेवढे 20 पासेस आहेत ते करणं मस्ट आहे, ठीक आहे. पुढे पोर्ट्स, जे आपले 13 मेजर पोर्ट्स आहेत, एक प्रायव्हेट आणि 12 हे, ठीक आहे. तर हे 13 मेजर पोर्ट्स आहेत ते पण तुमचे मुखोद्गत म्हणजे पाठच असले पाहिजे. वेस्ट कोस्टला कुठले, ईस्ट कोस्टला कुठले, सगळीकडचे पूर्ण खालून वरती वरून खाली कसे जरी विचारले तरी आले पाहिजे. इनलँड पोर्ट कुठला आहे, रिव्हराईन पोर्ट कुठला आहे, हे सगळे तुम्हाला पोर्ट्स पाठ झाले पाहिजेत. चला पुढचं परत एकदा PYQ. लास्ट दिवस आपल्याला तिकडे जसा रिव्हिजनसाठी दिला होता आपला बेसिकमध्ये, तसं ऍडव्हान्स फेजमध्ये आपण शेवटचा दिवस हा आपल्या PYQ साठी दिलेला आहे. नेक्स्ट पॉलिटी ऍडव्हान्स. आता पॉलिटी ऍडव्हान्स मध्ये काय, इमर्जन्सी, इलेक्शन कमिशन, लोकल गव्हर्नमेंट आणि परत PYQ. 40वा दिवस आला आपला, ठीक आहे. 75 दिवसापैकी 40वा दिवस. याच्यामध्ये जी इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत, आर्टिकल 352, 356 आणि 360 जे आपण इमर्जन्सी लावतो, नॅशनल प्रेसिडेंट रूल आणि फायनान्शियल इमर्जन्सी, हे सर्व इमर्जन्सीमध्ये, हे तुम्हाला इमर्जन्सी करणे 40व्या दिवस. इलेक्शन कमिशन, आपण इलेक्शन कमिशन अगोदर कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये केलेलेच आहे, तरी पण एकदा परत कॉन्सन्ट्रेट करून इलेक्शन कमिशन करायचं. आणि प्लस जे डिलिमिटेशन कमिशन आहे,
यावर्षी डिलिमिटेशन कमिशनचा खूप मोठा इश्यू झालेला आहे. त्यामुळं डिलिमिटेशन कमिशन वाचूनच जायचंय. ठीक आहे, काय असतं, कशासाठी येतं, तर आर्टिकल 82 न त्याला इस्टॅब्लिश करतात, म्हणजे रिॲडजस्टमेंट ऑफ स्टेट्स वगैरे. तर ते कसं करतात काय ते तुम्हाला करायचं, डिलिमिटेशन कमिशन. ठीक आहे, जे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी आहेत, मतदारसंघ आहेत, त्यांच्या पुनर्रचनेसाठी असतं हे. ठीक आहे, 1971 मध्ये आपण वाढवल्या जागा, नंतर 2003 मध्ये जी रिॲडजस्टमेंट झाली जागेंची, त्याच्यानंतर आपण 2026 पर्यंत टाइम दिलता. त्याच्यानंतरच्या जनगणनेच्या नंतर आपण डिलिमिटेशन करणार होतो. मग आता ही जनगणना सुरू झाली, याच्यानंतर परत एकदा डिलिमिटेशन येणार आहे. हा, आता आता सेन्सस सुरू झाली आहे सध्या. मग सेन्सससाठी कुठल्या लँग्वेजेस वापरतात, सेन्ससचे क्रायटेरिया काय, सर्वात पहिली सेन्सस कधी सुरू झाली, हे सर्व सेन्सस बद्दलची इन्फॉर्मेशन, जी जनगणना आहे, जनगणनेबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला करणं आहे. ठीक आहे, मस्ट आहे. पुढचं लोकल गव्हर्नमेंट, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स जे 73व्या अमेंडमेंट ऍक्टने आणल्या आपण घटना दुरुस्तीनं, म्युन्सिपॅलिटीज ज्या 74व्या घटना दुरुस्तीने आणल्या, परत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद, हे सर्व स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला हे लोकल गव्हर्नमेंटमध्ये 42व्या दिवशी करायचे. 43वा दिवस परत एकदा तुम्हाला पीओआयक्यू साठी सोडलाय. सगळेच्या सगळे पीओआयक्यू, आर्टिकल अमेंडमेंट वगैरे सगळं रट्टा झालं पाहिजे. ठीक आहे, जेवढे टॉपिक तुम्हाला सांगितलेत ते टॉपिक करा आणि फक्त पीओआयक्यू करा. इनफ आहे. 75 दिवसाचा टाइम आहे. जीएला 15+ क्वेश्चन येणार म्हणजे येणार तुम्हाला. ठीक आहे, एवढं सांगितलं तेवढं केलं तरी. चला पुढे. आता इकॉनॉमी ऍडव्हान्स मध्ये काय ते 5 इयर प्लॅन, जे 12चे 12 आपले 5 इयर प्लॅन झालेत, आणि नंतर आपण जे नीती आयोग आणलं त्यांचं स्ट्रक्चर वगैरे काय, नंतर पहिल्या ते 12व्या प्लॅन मध्ये काय काय झालं, त्या काळामध्ये प्राईम मिनिस्टर कोण होते, त्या काळामध्ये प्रेसिडेंट कोण होते, आणि त्यामध्ये चेंजेस कुठले, त्या मॉडेलचे नाव आहेत काही, हॅरोडोबर मॉडेल, नंतर हे बाकी सगळे जे मॉडेल्स वगैरे आहेत ते सगळे तुम्हाला करणं आहे. पुढे अचिव्हमेंट्स फेल्युअर्स प्लॅनचे काय अचीव्ह केलं, म्हणजे पूर्ण जीडीपी जेवढा आपण जे प्लॅन केलं तेवढा झालाय का अचीव्ह का नाही झाला, इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे, आणि पीओआयक्यू 5 इयर प्लॅनवरती जे पीओआयक्यू आहेत ते पण करायचे. हे झालं तुमचं डे 44. डे 45 गव्हर्नमेंट स्कीम्स, डे 45 ला गव्हर्नमेंट स्कीम करायचे, हे करणं आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट स्कीम जसं उज्ज्वला योजना आहे, पीएम किसान योजना आहे, पीएम सम्मान निधी येते, किसान सम्मान निधी, पीएम जनधन योजना आहे, आयुष्यमान भारत आहे, पीएम आवास योजना आहे, नंतर स्वच्छ भारत आहे. हे सर्व योजना यांच्या डेट्स आहेत, कधी ही स्कीम आली आहे, आणि काही काही त्याचे एम्स वगैरे ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत, ते सर्व या स्कीम्स मध्ये करायचे. डे 46 याच्यामध्ये परत एकदा पीओआयक्यू, सगळे पीओआयक्यू कव्हर करायचे डे 46 ला. डे 47 सायन्स ऍडव्हान्स, ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये तुमचे मस्क्युलर सिस्टम आहे, रिस्पायरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह किंवा एंडोक्राईन सिस्टम, व्हायटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हेल्थ हायजीन, व्हायटामिन्स वरती क्वेश्चन असतो, व्हायटामिन्स करून जा. यावेळेस पण क्वेश्चन येणार आहे, लिहून घ्या माझ्याकडून. ठीक आहे, मोठे गावकर सारखं मी पेपर नाही देणार, पण लिहून येणार आहे. ठीक आहे, लिहून म्हणजे येणार आहे. चला पुढे बघा, हेल्थ हायजीन, फर्स्ट एड, हे पूर्ण टॉपिक्स करायचे. तुम्हाला जे इथे दिसत आहेत ना, हे सर्वच्या सर्व टॉपिक करणं मस्ट आहे. डिझिजेस पण फार इम्पॉर्टंट. आता इबोलाचा आउटब्रेक झालेला त्या बोटवरती, ठीक आहे, क्रूज शिपवरती, मग ती आता परत येणार आहे, इटलीमध्ये आले पेशंट वगैरे. हे डिझीज, कम्युनिकेबल वर्सेस नॉन कम्युनिकेबल, नंतर कॉजेस, सिम्पटम्स आणि प्रिव्हेन्शन आणि क्युअर याचं काय असणार आहे. नंतर इम्पॉर्टंट डिझीजेस सच एज टीबी, मलेरिया, डेंगी, डायबिटीज, कॅन्सर, कोविड, कॉलरा, या सर्वांचे जे आहेत कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल सगळे करायचे. वॅक्सिन आणि इम्युनिटी, हे सर्व पण या डिझीजेसमध्ये. कम्प्युटरचं बेसिक, आता कम्प्युटरचं कशामुळे, आता हा टॉपिक कशामुळे ऍड केलाय डे 49 ला, हे ऍडव्हान्स सायन्स मध्ये केलं आपण, तर याच्यावरती पण कधी कधी क्वेश्चन विचारतात तुम्हाला, तर याचं बेसिक ऍटलिस्ट माहिती पाहिजे तुम्हाला कम्प्युटरचं. तुम्ही काय करा, एखादा युट्यूबला व्हिडिओ टाका आणि त्या व्हिडिओचं, आता व्हिडिओ जवळपास 1 तासाचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नोट्स काढा. तेवढं 1-2 तासाचं काम आहे, तेवढं करून टाकलं बस झालं. ठीक आहे, कम्प्युटर बेसिक पूर्ण 1 दिवस ठेवलं त्यासाठी, कारण एखाद दुसरा क्वेश्चन जरी आला तर तुमचं मेरिट कट ऑफ आहे ना, एखाद दुसऱ्या क्वेश्चन पॉईंटने कट ऑफ गेलेलं पाहिलं मी. ठीक आहे, आता माझ्या रूममेटचाच, आता युपीएसचा 905 मार्क आहे, त्याला 905 ला त्याचं मेरिट क्लोज झाले. फक्त जे इम्पॉर्टंट जे कोर सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये त्याला मार्क नाहीत म्हणून त्याचं तो मेरिट आउट झालाय. तर रिझर्विस्ट मध्ये वगैरे येईल, पण ते म्हणजे सेम मार्क असताना फक्त कोर सब्जेक्टला नाहीत. त्यामुळे तुम्ही एक एज क्रिएट करण्यासाठी हे करणं मस्ट आहे. आता कम्प्युटर बेसिक. पुढचं पीओआयक्यू. पीओआयक्यू ह्या सर्व टॉपिकवरती जे आपले सायन्सचे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकवरचे पीओआयक्यू पाहून जायचे एकदा. चला पुढे आलं स्टॅटिक जीके. स्टॅटिक जीके मध्ये काय येतं, इम्पॉर्टंट डेज, स्पोर्ट्स. आता स्टॅटिक जीके हे इम्पॉर्टंट डेज वर्षभरातले कुठले, नंतर स्पोर्ट्स मध्ये सध्या कुठला झालाय, आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप झालाय, फिफा वर्ल्ड कप झालाय, ऑलिम्पिक झाले,
बॅडमिंटनचं कुठलंही झालंय, विम्बल्डन झालं, टेनिसमध्ये 4 इव्हेंट आहेत, जे अमेरिकन ओपन असतं, युएस ओपन असतं, विम्बल्डन असतं, नंतर आपलं ऑस्ट्रेलियन ओपन. ते सगळे जे टेनिसचे गेम आहेत ते सर्व तुम्हाला करायचे. नंतर हॉकीचा वर्ल्ड कप असेल. आता इम्पॉर्टंट डेजमध्ये रिपब्लिक डे आहे, अर्थ डे आहे, वर्ल्ड लेबर डे, इंटरनॅशनल वुमेन्स डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, हे सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट डेजमध्ये करायचे. स्पोर्ट्समध्ये झालं. आता अवॉर्ड्स आणि बुक्स. कुठलं अवॉर्ड कोणाला भेटलंय? नोबेल, जसं नोबेलचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, भारतरत्न असेल, नोबेल प्राइज असेल, पद्म अवॉर्ड्स असतील, नंतर तानसेन सन्मान असेल, नंतर खेलरत्न असेल किंवा बुकर प्राइज असेल, हे सर्व अवॉर्ड करून जायचे तुम्हाला. या वर्षीचं अवॉर्ड किंवा 2 वर्षाचे अवॉर्ड करून जायचे. या वर्षीचं प्लस मागच्या वर्षीचं कुठला अवॉर्ड कोणाला मिळालेलं आहे. ठीक आहे. फेमस बुक्स आणि त्यांचे ऑथर. जे फेमस बुक्स आहेत आणि त्यांचे ऑथर हे पण करणं मस्ट आहे. आपले फेमस बुक आणि ऑथर हे फक्त या करंट पिरियड मधले नाही, तर आपले हिस्ट्री मधले जे बुक्स आहेत ते पण करायचे. ठीक आहे. कारण हिस्ट्री मधल्या बुकवरती एखादा क्वेश्चन एक ते 2 वर्षाचा स्किप गॅप मारतात आणि एक क्वेश्चन हिस्ट्री मधल्या बुक्स वरती असतो. ठीक आहे. कन्फर्म ती लिस्ट पण तुम्हाला, मला एकदा पीडीएफ मध्ये सांगा, मला खाली कॉमेंट सेक्शन मध्ये त्या पीडीएफ तुम्हाला मी शेअर करून देईल. ठीक आहे. चला, अवॉर्ड्स बुक झाले. आर्ट अँड कल्चर डे 54 आणि 55 ला आर्ट अँड कल्चर, इंडियन आर्ट फॉर्म्स, त्याच्यामध्ये डान्स असेल, म्युझिक असेल, थिएटर असेल, नंतर फेस्टिवल ऑफ इंडिया, नंतर हेरिटेज, जसं वर्ल्ड आपल्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, त्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट, लँग्वेज अँड लिटरेचर, परत कस्टम ट्रॅडिशन अँड क्विझिन, हे सर्व तुम्हाला डे 45 आणि 55 ला करायचे. ठीक आहे. आपल्याकडे जे फोक म्युझिक आहे, डान्स आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, हँडीक्राफ्ट आहेत, क्विझिन आहे, नंतर भरतनाट्यम, कथक, जे आपले क्लासिकल डान्सेस आहेत, फेस्टिवल आहेत, हे सर्व तुम्हाला करून जायचे. ठीक आहे. पुढे चला, डे 56. आता हे आहे आपला जे 56 ते 75 आहे, तो आहे आपला फेज 3. फेज 3 मध्ये करंट अफेअर्स. डे 56 ते 65 हे 9 दिवस तुम्हाला करंट अफेअर्ससाठी ठेवलेत. कारण करंट अफेअर्सचे 3 ते 4 क्वेश्चन आहेत तुम्हाला. ठीक आहे. करंट अफेअर्सची गॅरंटी देत नाही मी तुम्हाला, पण 3 ते 4 क्वेश्चन, कारण एवढा मोठा वास्ट आहे करंट अफेअर. आता गेल्या वर्षी, आता मी एक्झाम दिलेली त्या शिफ्टला 2021चं करंट अफेअर विचारलं, त्यामुळे हे करंट अफेअर मध्ये लॉजिक लागत नाही. तरी तुम्ही लास्ट 1 इयरचं म्हणजे सेफ साईड 1 वर्षाचं करंट अफेअर करायचे. आता तुम्ही केलंच असणार आहे, कारण हे रिव्हिजनचा पिरियड आहे आणि या 9 ते 10 दिवसामध्ये 56 ते 65 मध्ये तुम्हाला पूर्ण करंट अफेअर्स करायचे. त्याच्यामध्ये नॅशनल न्यूज असतील, इंटरनॅशनल न्यूज असतील, इकॉनॉमी रिलेटेड करंट अफेअर्स, जे आपल्या अर्थव्यवस्थेशी रिलेटेड किंवा आर्थिक स्थितीशी रिलेटेड जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्हाला करायचे. याच्यासाठी एक दिवस दिलाय. नॅशनल न्यूजसाठी 1 दिवस, नंतर इंटरनॅशनल न्यूजसाठी 1 दिवस आहे, इकॉनॉमी करंट अफेअर्स, नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे रिलेटेड करंट अफेअर्स, अवॉर्ड्स आणि अपॉइंटमेंटचं करंट अफेअर त्यासाठी 1 दिवस आहे, गव्हर्नमेंट स्कीमचं जे करंट अफेअर आहे त्यासाठी 1 दिवस आहे, नंतर एन्व्हायरमेंटचं जे आहे करंट अफेअर त्याच्यासाठी 1 दिवस आहे. ठीक आहे. आणि रिपोर्ट आणि इंडायसेस, जे इंडेक्स असतात तुमचे, ते रिपोर्ट आणि इंडेक्स त्याच्यासाठी 1 दिवस आहे. तुमचे रिपोर्ट जे असतील, इम्पॉर्टंट रिपोर्ट, ग्लोबल इंडेक्स असतील किंवा रँकिंग असतील आपल्या, त्या पूर्ण तुम्हाला 64व्या दिवशी करायच्यात आणि 65वा दिवस करंट अफेअरच्या पूर्ण रिव्हिजनसाठी ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे चला, आता फायनल रिव्हिजन, जे आपलं 56 ते 75 मध्ये घेतलं. आता पहिलं 66वा दिवस. आता हे फायनल रिव्हिजन म्हणजे एका दिवसामध्ये तुमचा एक सब्जेक्ट संपला पाहिजे. ठीक आहे. एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट. पहिलं 66व्या दिवशी पूर्ण हिस्ट्रीचं रिव्हिजन करायचं. त्याच्यामध्ये एन्शियंट, मिडल, मॉडर्न, फ्रीडम स्ट्रगल वगैरे सगळे येईल. नंतर 67व्या दिवशी जिओग्राफीचं रिव्हिजन करायचं. 68व्या दिवशी पॉलिटीचं रिव्हिजन करायचं. 69वा दिवस इकॉनॉमीच्या रिव्हिजनसाठी ठेवायचं आहे. पुढे 70वा दिवस सायन्सच्या रिव्हिजनसाठी, 71वा दिवस स्टॅटिक जीके रिव्हिजन, 72वा दिवस तुम्हाला करंट अफेअर्सच्या रिव्हिजनसाठी, 73वा दिवस फुल जीएच्या मॉक टेस्ट द्यायच्यात. ठीक आहे. पूर्ण जनरल अवेअरनेसच्या मॉक टेस्ट, म्हणजे जो पूर्ण सब्जेक्ट आहे आपला, त्या पूर्ण सब्जेक्टच्या मॉक टेस्ट, आणि 74वा दिवस पीवायक्यू, जे आतापर्यंत जे तुम्ही सॉल्व्ह केले ते पीवायक्यूचं रिव्हिजन करायचे. हे मस्ट आहे. ठीक आहे. जेवढे पीवायक्यू केले झालं, माझा अभ्यास झाला. पीवायक्यूचा अनालिसिस पण करायचं आहे. ऑप्शन कसे, कधी ते काय करतात, मोठ्या ऑप्शनचं, म्हणजे आता एक ट्रिक आहे, म्हणजे आता कॉन्ट वगैरे सोडवताना तुम्ही मोठी फिगर सोडायची, छोटी फिगर सोडायची, मधल्या 2 फिगर पैकी आन्सर असतं. जेव्हा येत नसतं तेव्हा, म्हणजे तुम्हाला येत असेल तर म्हणजे चांगलंच आहे, पण नसेल येत, तुम्हाला येतच नाही ते, तर तुक्का मारायचा तर तसा तुक्का मारायचा, काहीतरी डोकं वापरून. ओके. पुढे डे 75 1 लाइनर नोट्स ज्या आहेत त्याचं रिव्हिजन करायचं. आतापर्यंत तुम्ही जे अभ्यास केलाय त्याच्या 1 लाइनर नोट्स काढल्या असतील असं एक्सपेक्ट करतो मी. ठीक आहे. 1 लाइनर पाहिजेत म्हणजे पाहिजेत, आणि त्याच्यानुसार तुम्ही पूर्ण तुमचं स्ट्रॅटेजी करायची. ठीक आहे. 1 लाइनर जे तुमचं म्हणजे लक्षात नाही राहणार अशा गोष्टी तुम्ही लिहून ठेवायच्यात, आणि ज्या लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्याच परत एकदा या दिवशी रिव्हिजन करायच्यात. चला पुढे,
आता टाइम अलोकेशन कसं करायचंय, जे तुमचं स्टॅटिकची स्टडी आहे, जे तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आहे, त्याच्या स्टडीसाठी तुम्हाला 2 तास ठेवायचे. ठीक आहे, स्टॅटिक स्टडीसाठी 2 तास, 1 तास ठेवायचा करंट अफेअर्ससाठी, नंतर पीवायक्यू साठी 1 तास आहे, आणि जे तुमचं रिव्हिजन आहे डेली त्याच्यासाठी अर्धा तास आहे. 2, 1, 3, 4, 4.5 तास तुम्हाला डेली तुम्हाला जनरल अवेअरनेसला द्यायचे म्हणजे द्यायचे. ठीक आहे, 4.5 तास, कारण तुम्ही आतापर्यंत कॉन्ट, रिझनिंग आणि रिझनिंग तर आता करायची गरजच नाही. ठीक आहे, कॉन्ट आणि इंग्लिशसाठी आतापर्यंत फुल टाइम दिलेला आहे, पण जेव्हा सेक्शनल टायमिंग आली तेव्हा तुमचे डोळे उघडे झालेत, ते जीए साठी उघडे झालेत फक्त, आणि जीए ला इग्नोर करायचं नाही. 4.5 तास मिनिमम तुम्हाला आता ह्या शेवटच्या पिरियडमध्ये द्यायचेत म्हणजे द्यायचेत. ठीक आहे, चला पुढे. आता सब्जेक्ट आणि त्यांच्यासाठी बुक्स कुठले वापरायचे. हिस्ट्रीसाठी ल्युसेंट जीके वापरा, जिओग्राफीसाठी पण ल्युसेंट प्लस एनसीआरटी, ज्या 6वी 10वीच्या एनसीआरटी किंवा 11वी 12वीच्या एनसीआरटी ओल्ड वाल्या, त्या एनसीआरटी तुम्ही 6वी 10वीच्या न्यू आणि 11वी 12वीच्या ओल्ड एनसीआरटी ह्या जिओग्राफीसाठी करा. ल्युसेंट पण आहेच त्याच्यासोबत. पॉलिटीसाठी ल्युसेंट प्लस कॉन्स्टिट्यूशन, एम लक्ष्मण नावाचं एक बुक आहे, ते पण करू शकता पॉलिटीसाठी, पण ते खूप मोठे आहे, आता करणं पॉसिबल नाही. ठीक आहे, इकॉनॉमीसाठी रमेश सिंगचं बेसिक्स, जे रमेश सिंग जे टॉपिक सांगितले तुम्हाला, ते रमेश सिंग नावाचं एक बुक आहे, त्याच्यामधून त्याचे बेसिक्स करायचे. सायन्ससाठी परत एकदा ल्युसेंटचं सायन्सचं बुक आहे, ते करायचे. करंट अफेअर्ससाठी मंथली पीडीएफ वापरायच्यात, कुठल्या वापरता ते माहीत घेणं देणं नाही, फक्त तुमचा त्यातून स्कोर झाला पाहिजे. ठीक आहे, स्टॅटिक जीके साठी पण परत एकदा ल्युसेंट जीके. आता परत एकदा रिवाइज करतो मी. वीक 1 मध्ये काय होतं, तर 1 ते 10 हिस्ट्रीचं रिव्हिजन करायचं होतं तुम्हाला. वीक दुसरा होता, त्याच्यामध्ये काय करायचं होतं, 11 ते 16वा दिवस होता, त्याच्यामध्ये जिओग्राफीचं रिव्हिजन करायचं होतं. वीक तिसरा होता 17 ते 22, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटीचं रिव्हिजन करायचं होतं. वीक चौथा होता 23 ते 30 मध्ये, त्याच्यामध्ये इकॉनॉमी प्लस सायन्स होतं. नंतर 5व्या वीक मध्ये 31 ते 40 मध्ये ऍडव्हान्स टॉपिक्स होते. 6व्या वीक मध्ये 41 ते 55 पीआयक्यू प्लस स्टॅटिक जीके. नंतर वीक 7 मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स होते. 66 ते 75 दिवशी फायनल रिव्हिजन तुमचं. ठीक आहे, हा तुमचा 75 दिवसाचा प्लॅन. आता ल्युसेंट, आता हे वन लाइनर साठी ल्युसेंट तुम्हाला रिवाइज करायचे फास्ट, नंतर पीआयक्यू सॉल्व्ह करायचे, नंतर शॉर्ट नोट्स बनवायच्यात, आणि हे मॉडर्न हिस्ट्री, पॉलिटी, सायन्स आणि करंट अफेअर्स होती फोकस करायचे, आणि सेक्शनल मॉक टेस्ट सॉल्व्ह करायच्या टाइम देऊन. ठीक आहे, आता झालं 1 ते 30 मध्ये आपण बेसिक पाहिलं, फाउंडेशन, नंतर ऍडव्हान्स साठी आपण 31 ते 55 दिवस पाहिलं, आणि करंट अफेअर्स साठी 56 ते 65, आणि जे तुमचं रिव्हिजन होतं आणि मॉक द्यायचे होत्या त्यासाठी 66 ते 75. हे झालं तुमचं 75 दिवसाचा पूर्ण रोड मॅप. ठीक आहे, एवढा डिटेल रोड मॅप, जेवढे टॉपिक सांगितले जर तेवढे केले तुम्ही, 15 प्लस क्वेश्चनची गॅरंटी मी घेतो. कन्फर्म एवढे करा, बस झालं. ही आता म्हणजे शेवटचे दिवस आहेत, याच्यामध्ये तुमचं जेवढं तुमचं माइंड चालतं ना, आतापर्यंत वर्षामध्ये चाललं नसेल तरी या दिवसामध्ये चालतं. याच्यामध्ये फक्त टाइमपास करू नका, तब्येतीची काळजी घ्या, व्यवस्थित चांगलं जेवण करा, चांगलं म्हणजे खा, आणि हेल्दी खा. हेल्दी खाऊन त्याच्याने जरा कॉन्सन्ट्रेशनचा फरक पडतो. ठीक आहे, तुम्ही जर सारखं फास्ट फूड वगैरे खात असाल तर त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन हलतं तुमचं. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित खा, व्यवस्थित राहा, आणि अभ्यास करा मेन. ठीक आहे, तब्येतीची पण काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट, आणि फॉलो करा एवढं. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला आवडला असेल तर म्हणजे लाईक करा, आणि म्हणजे कॉमेंट करा खाली काही इश्यू असतील तर. ठीक आहे, चला थँक्यू. आणि 8 जून पासून आपली ऑनलाईन बॅच सुरू होती, तर त्याच्यासाठी मित्र कोण असतील तर त्यांना सांगू शकता. 4,999 पहिल्या 200 ऍडमिशनसाठी, फक्त 4,999 प्लस जीएसटी ही फीस पहिल्या 200 ऍडमिशनसाठी. चला थँक्यू, चला स्टडी हार्ड.